सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी विषय इंग्रजीमधील अ गेसिंग गेम हा पाठ पाहणार आहोत. इथे धडा नसून तुमच्यासाठी एक छानसा खेळ दिलेला आहे. कसा खेळायचा हा खेळ बघूया तर. लिसन केअरफुली अँड रीड द सेंटेन्सेस इन बी विथ मी अँड प्ले दिस गेम. कसा खेळायचा आहे बघा. लक्षपूर्वक ऐका, बी मधील वाक्ये माझ्याबरोबर वाचा आणि हा खेळ खेळा. लिसन केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक ऐका. रीड द सेंटेन्सेस म्हणजे ही वाक्ये वाचा. इन बी ग्रुपमधील वाचा माझ्याबरोबर अँड प्ले धिस गेम. बघा, टीचरसाठी असलेल्या सूचना म्हणजे टीचर काय बोलणार आहे त्या इथे दिलेल्या आहेत. फॉर्म पेअर्स म्हणजे जोड्या करा. नाव चूज एनी पिक्चर फ्रॉम टेबल ए. हा जो ए टेबल आहे त्याच्यापैकी कोणतेही एक चित्र निवडायचं आहे. राईट द इंग्लिश वर्ड फॉर इट ऑन अ स्मॉल पीस ऑफ पेपर अँड फोल्ड इट. एका छोट्याशा कागदावर या चित्राचं नाव लिहायचं आहे आणि त्याची घडी घालायची आहे. लेट युअर फ्रेंड गेस द वर्ड with the help of the sentences in B. तुमच्या ज्या मित्राला जो तुमच्याबरोबर खेळ खेळणार आहे त्याला या चित्राबद्दल काहीतरी त्या चिठ्ठीमध्ये वाक्य लिहायची आहेत आणि ती वाक्य वाचून त्याने हे यापैकी कोणते चित्र आहे ते ओळखायचं आहे. When he she guesses correctly, show the word. जेव्हा तो योग्य उत्तर सांगेल, योग्य चित्र ओळखेल त्यावेळेला तुम्ही हे कार्ड दाखवायचं आहे. चला करायची सुरुवात. बघा, आधी चित्र पाहून घ्या. बी मध्ये बघा काय आहे. इट इज व्हाईट. इट क्वॅक्स. अगदी बरोबर ओळखलं. क्वॅक क्वॅक कोण करतं? डक. तर याचं उत्तर आहे डक. इट ग्रोज ऑन अ ट्री. झाडावर वाढते. काय बरं? अगदी बरोबर, फ्लॉवर. तिसरे आहे इट शाईन्स इन द स्काय. इट इज हॉट. बघा बरं, आकाशामध्ये चमकतो आणि गरम असतो. तो आहे सन. शी गिव्ज अस मिल्क. आपल्याला दूध देते. कोण देते दूध? अगदी बरोबर, काऊ म्हणजे गाय. पुढे बघा. इट राईम्स विथ पप. पप या शब्दाशी यमक जुळणारा शब्द. कप. CUP कप. पुढील शब्द आहे इट इज ग्रीन. इट फ्लाईज. हे हिरवे असते आणि हे उडते. काय आहे बघा? अगदी बरोबर, पॅरट म्हणजे पोपट. दे आर स्मॉल. दे बाईट. छोट्याशा असतात त्या आणि त्या चावतात. काय? ॲन्ट. अगदी बरोबर. इट हॅज 4 legs अँड अ टॉप. याला 4 पाय असतात आणि एक टॉप. ओळखलं की नाही? टेबल. त्यानंतर आहे दे फ्लाय इन द स्काय. आकाशात उडतात. काय बरं? ओळखा. अगदी बरोबर, बर्ड्स म्हणजे पक्षी. त्यानंतर इट हॅज अ ट्रंक अँड 2 big ears. ट्रंक म्हणजे सोंड आणि 2 big ears म्हणजे मोठे मोठे कान, सुपासारखे कान. कुणाचे असतात? ॲन एलिफंट. वी कट व्हेजिटेबल्स विथ इट. आपण भाज्या कापतो. कशाने? नाईफ. त्यानंतर इट हॅज 3 blades. याला 3 पाती असतात. प्रत्येकाच्या घरात असतो. फॅन. बघा, ही सगळी उत्तरे तुम्ही छानपैकी दिलेली आहेत. तर इथेच आपला पाठ संपलेला आहे. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.